शिमगाडे। एक मिनिट हा। थँक्यू। आदित्य झालं का? थँक्यू। लवकर ना आदित्य, मला धड कामं करता येत नाहीत आणि कामं टाकून वाटही बघता येत नाहीये। मेघना, टॉवेल। लवकर आवर। आलोच। सॉरी ना यार, बस का? नो रोमांस माय डियर हस्बंड। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद कर। या ग मेघना, मला तयार व्हायचंय। मेघना ऐक ना यार। ए मेघना, झाल्या का 3 शिट्ट्या? बंद केलं मी गॅस। हळू हळू, मुसळेपणा करू नकोस हा। काय रे, तू सारखे सारखे इन्स्ट्रक्शन्स नको दिवसा मला। ठीक आहे, ट्रेज मोडले तर जबाबदारी तुझी। तू ना अर्शू अर्शू अर्शू, हातात ट्रेज आहेत, कळलं ना? लगेच काही मारायला नको मला आत्ताच। ठीक आहे, पण हे बॉक्स ठेवले ना की तुला एक ठोसा कन्फर्म। हो का? मग तसं असेल तर बरीच उधारी बरं का माझी। हो का? बर हे अमित दादाची जरा गंमत करूया। अगं ही काही वेळ आहे का? थांब ना। अमित दादा लवकर बाहेर ये। अरे अरे ये पटकन। ट्रेज आहेत ना? हो रे, आदित्य असं ना तेव्हा सगळे बॉक्स एकट्याने खाली घेऊन आला असता। हो का? बघ जा बोलू त्याला। काय जड आहेत ना? हो मग चल उचल तुझं। अरे असं काय? उचल। अरे थोडी तर मदत चल अजिबात। अरे असं काय? बस तुझं चल। मेघना, मेघना। हो। अरे यार, माझं वॉलेट आणि रुमाल कुठे आहे? अरे ते काय डायनिंग टेबलवर ठेवलंय। आदित्य काय करतेस? आदित्य काय चाललंय तुझं? हो का? मलाच बोल तू। अरे कोणाचा फोन? माई, बोल ग माई। अरे काय झालं हसायला? काय झालं? 1 मिनिट हा। काय नाही ग माई, अर्चूच्या नाकाची आठवण आली। अर्चनाच्या नाकाची म्हणजे? अहो अर्चूताईंचं नाही का, आमची लागोपाठ धडक झाली होती आणि त्यांचं नाक लाल झालं होतं। हो 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 हो, अगो बाई, म्हणजे तुझ्या नाकावर संक्रांत आली की काय मेघना? ए नाही 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 माई, तिच्या नाकावर नाही आली, माझ्या नाकावर आली संक्रांत। अरे खायच्या वेळी एवढी मध्ये 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 करते नाही मुलगी। काही पण हा माई, स्वतःच्या वस्तू जागर नसतात ते सांगा आधी। अहो माई, सगळ्या वस्तू हातात आणून द्याव्या लागतात, माहितीये? माहितीये माईला। चालू दे तुमचं, मी ठेवते फोन। हो नाही 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 माई, अहो बोला ना, कळलंच नाही तुम्ही कशासाठी फोन केला होता? काही नाही ग, अगदी सहज फोन केला होता तुमची विचारपूस करायला। बरं चाललंय ना सगळं? हो माई, खूप बरं चाललंय। फक्त एकच गोष्ट आहे माई, तुझ्या हातच्या जेवणाची खूप आठवण येतं ग। किती थापा मारायला लागलायस रे? आ लब्बाड नुसता। चांगलं एन्जॉय करत असशील बायकोच्या हातचं जेवण। काय मिस करतोय म्हणे तुझं जेवण? मार देऊ का ते इकडनं? बरं चल,
ठेवते फोन. तुमची गडबड घाई आहे त्याच्यात मी मध्ये उगीच कशाला फोन केलाय. अडथळा नको माझा. रात्री बोलूया. चल ठेवते फोन. ओके माई बाय. बाय माई. अच्छा, आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते काय? अच्छा, असं- येतेच की येते- येतेच की येते. तू बनवतेस तसं. मी लिफ्ट बोलवतो पटकन ये बाहेर. आदित्य, अरे आता काय काय? चाललंय? हो, मलाच विचार. तुला एक सांगायचंच राहिलं. काय? बोल पटकन. हे बघ, आजपासून मी तुला आणायला आणि सोडायला येणार नाहीये. मला खूप लांब पडतं आणि माझा वेळही जातो. येणार नाही म्हणजे काय? आणि आता एकदम काय झालं? एकदम काय झालं म्हणजे? अरे माझी मर्जी. अरे आदित्य, पण तुला माहितीये ना आपल्या इथून रिक्षा मिळण्याचा किती प्रॉब्लेम आहे. बरं, पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वेळा माझ्या सोयीच्या नाहीयेत. त्यामुळे तू मला सोडायला येणं हा एकमेव पर्याय आहे आपल्याकडे. जमणार नाही. ठीक आहे. नाही त्याचं काय आहे ना मेघना नाही, काही मॅडम. सांगू नकोस. अगं ऐकून तर घे. मला काही सांगू नको. मला काही ऐकायचंच नाहीये. ओके ठीक आहे, नाही ऐकायचं तर नको ऐकूस. चल आता जायचं ना, उशीर होतोय आपल्याला. चल पटकन. होय गुस्सेवाले मॅडम. किधर? ऑफिसला. आदित्य, वाव, तू माझ्यासाठी नवीन महिंद्रा गस्तो स्कूटर आणलीस. ते तुला माहिती आदित्य, याच्यात रिमोट फ्लिप की आहे. हे बघ. आणि फाइंड मी लॅम्प फीचर सुद्धा, जे फक्त कारमध्ये असतात. ते फाइंड मी लॅम्प फीचर मुळे ना मला माझी स्कूटर पार्किंग लॉट मध्ये सहज शोधता येईल. हे बघ, दाखवते. भारी ना? अशी फीचर्स आतापर्यंत फक्त कारमध्ये असायची. सुपर्ब. मॅडम, मला हे सगळं माहित होतं म्हणूनच मी ही गाडी तुमच्यासाठी घेतली. असं नाही का वाटत आहे तुम्हाला? अच्छा, हुशार आहेस रे तू. काय करणार? सो आजपासून मी तुला बाईकवरून सोडायला येणार नाहीये. चालेल. येस सर. येस सर काय येस सर? अरे तुझ्या महिंद्रा गस्टोवर मला एक राऊंड दे ना आपल्या कंपाऊंड मध्ये. अरे बस क्या सर. चलो फिर. तुला माहिती आहे आदित्य, इथे ना मी माझा मोबाईल सुद्धा ठेवू शकते. ये महिंद्रा गस्टो है मैडम, किसी से कम नहीं. काय पाय पोचत नाहीत का? ऍक्च्युली उतरा. पण काय करता येईल आता? एक फीचर राहीलच ना. ओहो, काय की महिंद्रा गस्टोचं हाईट ऍडजस्टेबल सीट आहे. ओ अच्छा. येस. सुपर्ब. घ्या. थँक्यू. बसा. बाय द वे, तुला कसं काय कळलं की हा माझा फेवरेट कलर आहे? मॅडम, आपल्या लग्नाला 1 वर्ष झालं नाही का? चला. ये गणपती बाप्पा. नानासाहेब नानासाहेब काय हो? बाहेर चाललायत? नाही नाही बसा बसा 2 मिनिटं बसा बसतो बसतो बसा, बसा, बसा. अहो, काय झालं काय? जय हो. घ्या पत्रिका आल्या. अरे वा वा वा, बघू बघू बघू. नाही नाही थांबा थांबा. ते उघडू नका, ते उघडू नका. बरं. मी दाखवतो ना तुम्हाला नमुना. थांबा. अरे वा. येस, बघा आणि मला रिपोर्ट द्या. जय हो. वा, सिंपल अँड स्वीट. जय हो. हे घे अमित, बघू. संजीवनी. वा, मस्त आहे. अहो मला खात्री होती ना माझा मित्र लवकर देईल पत्रिका छापून. हे संजीवनी. आले आले आले. अगे बघ, पत्रिका आल्यात. अगो बाई, हो का? छान आहे छान आहे. बघू. हा, आहे बघ. बघू बघू काय आहे. वा, बाकी काही म्हणाव, आता अगदी वाटायला लागले हो मला. आपलं अर्चना मिनी सुपर मार्केट सुरू होणार. जय हो जय हो. आधी पत्रिका देवासमोर ठेवूया, काय हो? हो पण अहो आपले सतीशराव कुठे आहेत आणि मालकीणबाई कुठे आहेत? मी बोलवतो जय हो, जय हो. आलो आलो.
सतीश सतीश अरे खाली खाली आहे दुकानाच्या पत्रिका आल्यात आलोच. हा ए अरे आरुषीला घेऊन ये मालकीण आहे ती. अरे पण ती आणि विजया शॉपिंगला गेल्यात ना. होय का बरं मालक चालेल ये तू ये ये थांब, आलोच. ये ये माझा मित्र म्हणून इतक्या पटकन दिल्या, तर केवढ्या ऑर्डर्स होते त्याच्याकडे. अरे या 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 जावई बापू, आपल्या मिनी सुपर मार्केटच्या उद्घाटनाच्या पत्रिका छापून आला. अरे आज कुठे तुम्ही? बघा. अरे वा वा वा, फारच सुंदर. आपल्या सुरेशरावांच्या मित्रांनी कमीत कमी वेळात छापून दिलेत. जय हो जय हो. अहो पण सतीशराव, अर्चनाताई कुठे आहेत आणि विजयाताई दिसत नाहीत कुठे? काही नाही, त्या दोघे ऐन वेळेच्या शॉपिंगला गेल्यात. सतीश तुला सांगतो, उद्घाटनाच्या क्षणापर्यंत चालणार आहे बरं का यांचे ऐन वेळेचं शॉपिंग. हो पण नाना, शॉपिंगला जाऊ नका असं म्हणायची हिंमत आहे का आपली? त्या दोघी आल्या ना की मागवून करतील हो नमस्कार. चालेल. पण आता पत्रिका हातात आल्यात ना, तर आपण देवासमोर ठेवून प्रार्थना करूया. हो चला. हो या या येस. मिनी सुपर मार्केटचा घाट घातला रे देवा. मोठं धाडस करतोय आम्ही सगळे. यश दे म्हणजे झालं. आत येऊ का सर? जस्ट कम इन. सर तुम्हाला भेटायला एक मॅडम आल्यात. आत्ता कोण आहेत? माहित नाही सर, नाव नाही सांगितलं. भेटायचंय म्हणाला. पाठवू का आत? नाही नाही नको, 10-15 मिनिटं थांबायला सांग, नंतर बघतो मी. बरं ऐकणार, मी खूप महत्वाचं काम करतोय, थोडा वेळ प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस. सॉरी सर. हा रोकडे साहेब. हा सर. एक कॉफी मिळेल का झकास तुमच्या राज्यात? मिळेल ना सर, आणतो. हाय. तू? अरे मला बघून दचकणार तू? म्हणजे आता नक्तभूत बघितल्यावर कोणीही माणूस घाबरेल ना. नक्तभूत म्हणणार तुम्हाला? मेघना, हे नवीन ऑफिस आहे. हा नाही, घरी मारतेस ते ठीक आहे, आता ऑफिस मध्ये पण. हा ठीक आहे ठीक आहे. सो स्वीट ऑफ यू. म्हणजे काय, तुला काय वाटतं सरप्राईजेस काय फक्त तुला एकट्याला देता येतात का? छान छान मस्त. पुण्याच्या नवीन ऑफिस मध्ये मॅडम तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. काय मग अचानक कसं काही येणं केलं? असंच वाटलं मला. म्हणलं तू नेहमी म्हणतोस की मी खूप बिझी आहे, मला खूप काम आहे मेघना, माझं असं माझं तसं. म्हटलं जरा. अच्छा, म्हणजे कन्फर्म करायला आलात तुम्ही? ओके ओके. अरे नाही रे, ऍक्च्युली आमच्या शिक्षण संस्थेचं मुख्य ऑफिस ते हिंजवडीला आहे. आम्ही जे काही वेगवेगळे सर्वे करतो ना, ते सगळे ह्या ऑफिसमधून कोऑर्डिनेट होतात आणि रिसर्च सेंटर्स इनपुट्स देतं. त्याच्यामुळे त्यांची आणि आमची दर आठवड्याला इथे हिंजवडीच्या ऑफिसमध्ये जॉईंट मीटिंग असणार आहे. अच्छा, नाही काही कळलं नाही. एवढंच कळलं की दर आठवड्याला तू या एरियामध्ये येणार, माझ्या ऑफिसमध्ये धडकणार आणि मला अशीच त्रास देणार. मी अरे 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 त्रास देणार? अरे 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 अरे, मी येणार तुला. अहो सर, त्या मॅडम. अरे अरे त्यांना सांग ना, नाही तर त्यांचा गैरसमज होईल. ठीक आहे का?
करू दे त्याला थोडे दिवस गॉसिप, नंतर देतो त्याला पण सरप्राईज. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. काय चल मी निघते, मला मीटिंग अटेंड करायची. बरं आज संध्याकाळी मेन सर्कल पाशी बाहेर जायचंय ना आपल्याला? हो म्हणजे काय, चल मी तुला सोडायला. अरे वा, चलो. मॅडम ते काय आमच्या ऑफिसमध्ये पहिलाच दिवस आहे ना, आमच्या ऑफिस कडून तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच. चला उशीर होतोय ना. लडी बाळा झुलवून माई. अगं ये अंजली ये. अगं आहेस कुठे 4 दिवस? हा का मैत्रीण नाहीये इथे, पुण्याला गेले म्हणून यायचंच नाही आमच्याकडे असं पण केलायस? नाही माई, असं काही नाही. मग थोडी गडबडीत होते. आणि आणखी दिसला नाही कुठे तो? ते जोधपूरहून केस पुरते आले आणि परत गेले. हो का? तिथलं काम अजून पूर्ण व्हायचंय. बर बर. माई ऍक्च्युली तुम्हाला एक बातमी सांगण्यासाठी आले. कसली ग? माई केसचं जजमेंट आलंय माझ्या बाजूने. अगं बाई अगो काय सांगतेस काय? अभिनंदन अभिनंदन. अंजली ए बाळा, कळतंय ग मला तुला काय वाटतंय ते. अगं पण अनिलला न्याय तर देऊ शकलीस तू. हो माई, पण या केसच्या निमित्तानं अनिल माझ्या भोवती वावरतोय असं वाटत होतं मला. पण आता रडू नकोस बाळा. आपलं काय ठरलंय आता? अजिबात रडायचं नाही, हो की नाही? मागे वळून बघायचंच नाही आपण, पुढे चालत राहायचं. आणि अगं साहिल आहे की तुला, त्याचं बोट धरून आता चालायचं. नको रडूस. तू अशी रडत राहिलेलं अनिलला आवडेल नाही ना? मग आणि अगं आता दुकानाचं उद्घाटन आहे, तुझी मैत्रीण नाही माझ्या मदतीला इथे, तेव्हा तुला यायचंय बरं का माझ्या मदतीला. आधीच सांगून ठेवतेय, मग नंतर सांगू नकोस कॉलेज आहे वगैरे काय. हो माई नक्की. निघू मी? हो निघ निघ, उशीर होत असेल नाही तुला. अगं मी आणि माधवीताई पण जाणवत आता इथेच कोपऱ्यापर्यंत. जरा पाय मोकळे करून येतो ग, घरात कंटाळा येतो. बोलत का राहिले तुझ्याशी? जा पळ आणि हसत जायचं, कळलं ना? आता अजिबात रडायचं नाही. हास बघू, हास. हा बघ कशी गोड दिसते. जा जा पळ पळ जा. येते माई. आम्ही घरातलेच आहोत सगळे. हो आम्हाला नवीनच आहे सगळं हे. नाही म्हणजे कुठेतरी कोणीतरी सुरुवात करायला हवी ना. नाही काय झालं, आमच्या जावयांच्या मनात बऱ्याच दिवसांपासून होतं, जागा नाही अशी चांगली मिळाली, सगळं मनासारखं जुळून आलं. बघूया काय प्रतिसाद मिळतोय तो. या 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 नक्की या, तुम्ही वाट बघतो. हो बऱ्याच काळानंतर भेट होणार आपली. हो आहेत तर आपले एअरलाइन्स ग्रुप मधले सगळे येणार आहेत. ओके अच्छा ठेवतो. नानासाहेब माझी यादी तयार झालेली आहे. हे तसे मोजकेच लोक बोलवलेत. कसं केटरला थोडा अंदाज द्यायला हवा ना किती माणसं येणार आहेत. हो यावेळी तुमचा केटर नाही का? म्हणजे चालेल ना नानासाहेब? नाहीतर तुमच्या केटरला सांगूया. न चालायला काय झालंय, जरा वेगळीच. आणि तुम्ही खात्री दिली म्हटलं जय हो जय हो सांगून टाका. माई आणि तुमची पण लिस्ट द्या मला. माई साहेबांकडे पण लिस्ट घेतो. म्हणजे काय सगळ्यांची नावं टाकून उद्याच आपण आमंत्रण पत्रिका देऊन टाकू.
ओके. म्हणजे साधारण सगळ्या अरेंजमेंट झालेल्या आहेत नानासाहेब. काही राहिलंय का हो? बघा काळजी करू नका, माझ्या मते सगळं झालेलं आहे. काय आठवलं तर वेळेवर बघू. नाना या नाना नाना, आमची सगळी कामं झाली आहेत. आमची स्पेशल शॉपिंग सुद्धा करून झाली आहे. इतकं मस्त वाटतंय माहितीये. आमच्या पत्रिका पण आल्या. आल्या? थांबा 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 थांबा, नमुनाच दाखवतो. हा हा. हे बघा. वाव, अर्चना मिनी सुपर मार्केट किती सॉलिड आहे. नाना, खरोखरच आपलं दुकान आता चालू होणार. हा, पण बस एकदा ते मस्त चाललं पाहिजे. आता हो, तू कितपत लक्ष देतेस त्यावर सगळं अवलंबून आहे. अर्चना मिनी सुपर मार्केट असं नाव आहे ना. अरे बापरे, म्हणजे काय सगळं माझ्यावर पडणार आहे की काय? काय हो नानासाहेब, अहो अर्चना ताई तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. जय हो.